नमस्कार. आज आपण एका अत्यंत महत्त्वाच्या आणि तितक्याच तातडीच्या विषयावर सविस्तर माहिती घेणार आहोत. विषय आहे पीएम किसान सन्मान निधी. आता साहजिकच मनात एक धडकी भरवणारा प्रश्न येतो, पीएम किसानचा हा अत्यंत महत्त्वाचा हप्ता खरोखरच थांबण्याचा धोका आहे का? तर दुर्दैवाने याचं उत्तर होय असं आहे. नोंदणीकृत असलेल्या अनेक शेतकऱ्यांची ही हक्काची आर्थिक मदत सध्या रखडली आहे आणि मोठ्या धोक्यात आली आहे. विचार करा, ज्या योजनेतून दरवर्षी निश्चित रक्कम थेट खात्यात जमा होते, ती अचानक थांबली तर शेतीचं संपूर्ण बजेटच कोलमडून पडू शकतं ना? पण आता प्रश्न असा पडतो की ही मदत नेमकी का अडकली आहे? असे कोणते स्पीड ब्रेकर्स आहेत ज्यामुळे हा हक्काचा निधी थेट शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत नाहीये? तर ही मदत नेमकी का थांबली आहे? प्रशासकीय आणि तांत्रिक पातळीवर मुख्यत्वे 3 मोठी कारणं समोर आली आहेत, ज्यामुळे पैशांचे हस्तांतरण अडकून पडले आहेत. पहिली गोष्ट म्हणजे तांत्रिक अडचणी, दुसरी प्रलंबित ई-केवायसी आणि तिसरी म्हणजे अपूर्ण कागदपत्रे. बऱ्याचदा होता काय, अर्जामध्ये किंवा बँक खात्याच्या तपशिलात एखादी छोटीशी चूक राहून जाते आणि संपूर्ण सिस्टीम तिथेच थांबते. शिवाय सरकारी नियमांनुसार ई-केवायसी पूर्ण असणे आता 100% बंधनकारक आहे. जर आधार कार्ड लिंक नसेल किंवा कागदपत्रांची पूर्तता झाली नसेल तर यंत्रणा आपोआप पुढची प्रोसेस थांबवते. याच 3 प्रमुख कारणांमुळे हा निधी सध्या लाल फितीत अडकला आहे. आणि इथूनच ही समस्या अधिक गंभीर वळण घेते, कारण समोर एक डेडलाईन आहे 30 एप्रिल. वेळ अक्षरशः वाळूसारखा हातातून निसटतोय. या तारखेला एवढं महत्त्व का आहे? कारण 30 एप्रिलनंतर अधिकृत पोर्टलवर कोणतीही कागदपत्रे नव्याने अपलोड करता येणार नाहीत. एकदा का पोर्टलचे दरवाजे बंद झाले की दुरुस्तीची कोणतीही संधी उरणार नाही. त्यामुळे ज्यांचे पैसे रखडले आहेत त्यांच्यासाठी 30 एप्रिल ही नुसती कॅलेंडरवरची तारीख नाही, तर तो एक अल्टिमेटम आहे. ही मुदत संपण्यापूर्वी तातडीने त्रुटी दूर करणे अनिवार्य आहे, अन्यथा वेळ निघून जाईल. आता सर्वात महत्त्वाचा आणि लक्ष वेधून घेणारा मुद्दा. जर 30 एप्रिलपर्यंत ही प्रक्रिया पूर्ण केली नाही तर काय होईल? याचे परिणाम अत्यंत गंभीर असणार आहेत. केवळ पुढचा हप्ताच थांबेल असे नाही, तर ज्यांची प्रक्रिया अपूर्ण असेल त्यांचे अर्ज पूर्णपणे बाद ठरवले जातील. आणि सर्वात मोठा धक्का म्हणजे त्यांचं नाव या योजनेच्या यादीतून कायमचे काढून टाकले जाईल. कायमचे वगळले जाणे म्हणजे भविष्यात या योजनेचा एकही रुपया मिळणार नाही. हे कायमस्वरूपी नुकसान टाळण्यासाठी आता फक्त आणि फक्त तातडीने कृती करणे हाच एकमेव मार्ग आपल्यासमोर उरला आहे. चला तर मग या समस्येवर नेमका उपाय काय आहे आणि ही अडचण कशी सोडवायची ते पाहूया. शेतकऱ्यांनी कोणती ठोस पावलं उचलणे आवश्यक आहे? यासाठी 3 अतिशय सोप्या पायऱ्या आहेत. पायरी पहिली, वेळ न दवडता लवकरात लवकर जवळच्या लोकसेवा केंद्रावर म्हणजेच CSC केंद्रावर जा. पायरी दुसरी, तिथे जाऊन आपल्या अर्जातील ज्या काही चुका असतील त्या दुरुस्त करून घ्या. प्रलंबित ई-केवायसी पूर्ण करा आणि आवश्यक ती सर्व कागदपत्रे योग्यरित्या अपलोड करा. आणि पायरी तिसरी, ही सर्व प्रक्रिया पूर्ण करून आपल्या हक्काचे वार्षिक लाभ कायमस्वरूपी सुरक्षित करा. हे प्रशासकीय काम आजच्या आज मार्गी लावणे अत्यंत गरजेचे आहे. यावरून या संपूर्ण प्रक्रियेचा मुख्य उद्देश अगदी लख्खपणे समोर येतो. अगदी एका वाक्यात सारांश सांगायचा तर वार्षिक 6,000 रुपयांचा लाभ सुरळीत सुरू ठेवण्यासाठी 30 एप्रिलच्या आत कागदपत्रे आणि केवायसी पूर्ण करणे अनिवार्य आहे. लक्षात घ्या, कागदपत्रांची पूर्तता आणि ई-केवायसी हे काही केवळ सरकारी सोपस्कार नाहीत, तर तो 6,000 रुपयांचा हफ्ता आपल्या खिशात सुरक्षित ठेवण्याचा तो एक थेट आणि महत्त्वाचा मार्ग आहे. ही एक छोटीशी कृती वर्षभराची आर्थिक शाश्वती देऊ शकते. त्यामुळे यात अजिबात हायगाई करून चालणार नाही. शेवटी जाता जाता एक अत्यंत विचार करायला लावणारा प्रश्न उभा राहतो. हा महत्त्वपूर्ण कृषी आधार कायमचा गमावण्यापूर्वी आपला शेतकरी समुदाय वेळेत पावले उचलेल का? 30 एप्रिलची मुदत अगदी वेगाने जवळ येत आहे आणि या प्रश्नाचं उत्तर केवळ प्रत्यक्ष कृतीतूनच दिले जाऊ शकते. कोणत्याही पात्र शेतकऱ्याचं नाव या यादीतून चुकूनही वगळले जाऊ नये, यासाठी ही माहिती प्रत्येक संबंधितापर्यंत पोहोचणे आणि त्यावर तातडीने अंमलबजावणी होणे अत्यंत आवश्यक आहे. ही मुदत संपण्याआधी योग्य ते पाऊल उचलले जाईल आणि हा आर्थिक आधार अबाधित राहील अशी आपण आशा करूया. 30 तारीख अंतिम मुदत ई-केवायसी अनिवार्य. PM किसान योजना, अन्यथा 6,000 रुपये कायमचे बुडणार.